टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 20 वर्ष परंपरेची 20 वर्ष अभिमानाची अशी संकल्प प्रथांची हंडी साजरी करूया अशा प्रकारची घोषवाक्य करत ठाण्यामध्ये माजी आमदार शिवसेनेचे रवींद्र फाटक यांची हंडी या ठिकाणी असणार आहे। आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत माजी आमदार रवींद्र फाटक। सर, काय सांगाल, 20 वर्ष आले हंडीला, कशा प्रकारचं यंदाची संकल्पना असणार आहे, कुठकुठून गोविंदा पत्र या ठिकाणी दाखल होणार आहे? नाही, मला वाटतं 20 वर्ष या संकल्प चौकामध्ये आम्ही दहीहंडी उत्सव साजरा केला जातो संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून। आणि याच्यामध्ये सर्वच गोविंदा, मुंबई असेल, ठाणे असेल, ठाण्याच्या एमएमआरमधले भागातले सर्व गोविंदा इथे मंडळाला भेट देत असतात। मला वाटतं उद्याचा दिवस म्हणजे गोविंदांसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो। वर्षभर बिचारे मेहनत करत असतात, 2-4 महिने पहिले ते मेहनत करत असतात आणि उद्याच्या दिवसाची ते वाट बघत असतात। आणि उद्याच्या दिवसासाठी ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सव बोलला तर ठाण्यामध्ये मानला जातो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या दहीहंडीची सुरुवात ठाण्यामध्ये केली, त्याच्या माध्यमातून आम्ही सर्वच लोक आता करतोय दहीहंडी। पण एका माध्यमातून आम्ही 20 वर्ष करत असताना या संकल्प प्रतिष्ठानला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सर्व मुंबईचे दहीहंडी मोठे इथे प्रतिसाद इथे भेट देत असतात। आणि मला वाटतं दरवर्षी कोणाचा कुठला तरी गोविंदाचा इथे रेकॉर्ड होत असतो। प्रत्येक गेल्या वर्षी 3 थर 9 थर इथे लागले, 3 गोविंदाने लावले होते। यंदा पण त्याच कॉम्पिटिशनमध्ये आहेत। आणि महाराष्ट्र सरकारने गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यामुळे गोविंद ह्याच्यामध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। आणि त्याच्यामध्ये गोविंदा पथकं पण मोठ्या पद्धतीने सहभागी होतात आणि प्रयत्न करतायत की आपल्याला पण ह्या मंडळामध्ये मोठमोठ्या मंडळाला भेट देण्याची संधी मिळावी। आणि तसंच मला वाटतं गेल्या वर्षी 200 ते 250 मंडळांनी ह्या मंडळाला भेट दिली, तर यंदा पण त्याच्यापेक्षा जास्त रेकॉर्ड आहे लोकांची। आम्हाला त्या मंडळाच्या माध्यमातून फोन येत आहेत, त्यांची नोंदणी होते आहे असं मला वाटतं। त्याच्यामध्ये महिला गोविंदा पथक असतील, ठाण्याचा आमच्या त्याच्यामध्ये 3 गोविंदा आम्ही लावत असतो, एक ठाण्यासाठी, मुंबईसाठी आणि महिलांसाठी। आणि तीच परंपरा कायमस्वरूपी आम्ही ठेवतोय। कशा प्रकारचे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे? कारण सर्वांचंच लक्ष लागले आहे की हंडी फोडण्याचं बक्षीस कसं असणार? बघा, विश्वविक्रम करणाऱ्याला आम्ही 21 लाखाचं बक्षीस देणार आहे। त्याचबरोबर जो 9 थर लावेल सर्वप्रथम ठाण्यामध्ये त्याला आम्ही 11 लाखाचं बक्षीस देणार। त्याचबरोबर प्रत्येक गोविंदाला मान सन्मान दिलं जाईल। त्या प्रत्येकाला गोविंदा जो मंडळ इथे भेट देणार आहे प्रत्येक गोवाला सन्मान चिन्ह आणि त्याला प्राईज दिलं जाईल असं आम्ही ठरवलेलं आहे। सेफ्टीसाठी कशा प्रकारची इकडे तयारी केली आहे? नेहमीच सेफ्टी असते, यंदा वेगळं काय स्वरूप असणार आहे? नाही बघा, सेफ्टीसाठी दरवर्षी ज्या गोविंदाला टॉप लेवलला जातो त्याला सेफ्टी बेल्ट सगळ्या सुविधा असतात, मेडिकलची सुविधा असते, सगळ्या सुविधा मंडळाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या गोविंदाला पुरवल्या जातात। त्याचबरोबर सर्व गोविंदाला जेवण पण या मंडळाच्या माध्यमातून दिलं जातं। तसं पाहायला गेलं तर कलाकार मोठ्या प्रमाणात असतात या ठिकाणी, कलाकारांनी देखील हास्य जत्राची टीम देखील या ठिकाणी असणार आहे, काय वेगळी स्वरूप भूमिका असणार? गेल्या वर्षापासून हास्य जत्राची टीम ह्या दहीहंडी उत्सव करतायत। यंदा पण 30 दहीहंडी उत्सव ते लोक करतायत। यंदा मला वाटतं सगळ्याच कलाकार इथे परफॉर्मन्स करणार आहेत, परफॉर्मन्स होणार आहेत। त्याचबरोबर हिंदीतील माझे सर्वच मित्र जे दरवर्षी येतात ते इथे भेट देतील। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सर्वच आमचे सर्व मित्र, आमदार, मंत्री सगळे या मंडळाला भेट देतील। पाहिलं गेलं तर उपमुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी आहेत। त्यासोबत तुम्ही आमंत्रण देखील दिलेलं आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माकी देखील आले होते आणि अजितदादांना देखील खास आमंत्रण देण्यात आलं। नाही बघा, आम्ही हा खेळ आहे सरकारने एवढ्या गोविंदासाठी केलेला आहे। शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, या गोविंदाची साहसिक एवढा मोठा दर्जा दिला, त्यांना कवच दिलेला आहे, त्यांना विमा करण्याचा एक त्यांना गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मदत केली। तर आम्हाला जो आम्ही सण करतो हा सण सरकारच्या माध्यमातून होत होतो आणि सरकारची ताकद आमच्या पाठी होते। एक सगळं जे सण, गणपती उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, याच्या पाठी सर्व आमच्या नेत्यांचा हात असल्यामुळे आम्ही सर्वांनाच निमंत्रण देतो। पाहायला गेलं तर आज जन्माष्टमी होणार आहे, कशा प्रकारचा कार्यक्रम आज रात्री या ठिकाणी ठेवण्यात आलेला? दरवर्षी दहीहंडी उत्सवाच्या आधी 12 वाजता आमच्याकडे जन्माष्टमीचा मोठा कार्यक्रम होतो। मोठ्या पद्धतीने महिला वर्ग असतात आणि एक सेलिब्रिटी दहीहंडी फोडली जाते, ती पण दहीहंडी आम्ही रात्री 12 वाजता फोडणार आहे सेलिब्रिटी। महाराष्ट्राला काय साकडं घालणार या दहीहंडीच्या कृष्णा जन्माष्टमीच्या निमित्ताने? महाराष्ट्र आता सुजलाम सुफलाम आहे आणि आज 15 ऑगस्ट देखील आहे, पाहायला गेलं तर आज तुमचा वाढदिवस देखील आहे, काय एकंदरीत संकल्प? नाही, महाराष्ट्राच्या जनतेला या सुखी समृद्धी ठेव एवढं पाऊस चांगला पडू नये, शेतकऱ्यांचं जे प्रॉब्लेम आहे ते दूर व्हावे आणि जे महाराष्ट्रावरती संकट आहे ते कायमस्वरूपी मिटावं आणि आपली महाराष्ट्राची जनता सुख समृद्धीने राहावी हीच इच्छा।
नक्कीच महाराष्ट्राची जनता सुख समृद्धीने राहावी असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आज रात्री कृष्ण जन्माष्टमी असणार आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भला मोठा हा जो स्टेज इथं ठेवण्यात आलेला आहे. 20 वर्ष झाले त्या मंडळाला, त्यामुळे संकल्प प्रतिष्ठानचं यंदाचं 20वं वर्ष असणार आहे आणि यंदा देखील आगळी वेगळी हंडी या ठिकाणी असणार. सेफ्टीसाठी देखील त्यांनी या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार देखील असतील, यांना देखील या ठिकाणी आमंत्रित आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री हे फडणवीस देखील येणार आहेत. त्यासोबत या ठिकाणी अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. पाहिलं तर हा दहीहंडी संकल्प प्रतिष्ठानचा जो उत्सव आहे तो मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरी होणार आहे. त्यामुळे मोठी जय्यत तयारी देखील झालेली आहे. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस देखील या स्टेजवरती आता कृष्णासाठी पाळणा देखील हलणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला देखील सामील होणार आणि याच दहीहंडीमध्ये मराठी कलाकार असतील, हिंदी कलाकार असतील, अशा सर्वात कलाकारांची या ठिकाणी हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे येणारा आता जो गोविंदा आहे त्याची सर्वांची उत्सुकता लागलेली आहे. हंडी कशा प्रकारे कोण फोडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोण मनोरंजन रेकॉर्ड ब्रेक करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे महिलांसाठी देखील विशेष हंडी आहे, ठाण्यासाठी देखील आहे आणि मुंबईसाठी देखील या ठिकाणी विशेष हंडी ठेवण्यात आली. त्यामुळे आता या हंडीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.